मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आमदार जयंतराव पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात आता जोरदार घमासान सुरू झालाय. सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा जयंतराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. वाळवा तालुक्यातील खंबीर अधिकारी आता जयंतराव पाटील यांना जुमानत नाहीत. त्यामुळे जयंतराव पाटलांनी शासकीय अधिकाऱ्यांवर आरोप करून त्यांचे खच्चीकरण करण्यास सुरुवात केली आहे. असे जोरदार टीकास्त्र सोडत सदाभाऊ खोत यांनी जयंतराव पाटलांवर हल्लाबोल केलाय. आमदार महोदयांना दिसला असेल की आतापर्यंत तहसीलदार, इतर अधिकारी हे कारखान्यावर जायचे, हे कारखान्यावर येत नसावेत, कारण यांना अधिकारी यांचे पाय चाटू लागतात. खंबीरपणानं एखादा अधिकारी काम करायला लागला आणि तो यांच्या पायाचं दर्शन घेणार नसला की तो अधिकारी अकार्यक्षम. कारण अधिकाऱ्यांना असं धमकीत सोडायचं, त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं, यांच्या अजून ध्यानात नाही. सत्ता बदल झालेला आहे. त्यामुळे मी चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. जे चांगलं काम करणार नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवू. तहसीलदार म्हणून आल्यानंतर रासकर मॅडमच्या कामामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पारदर्शकता आहे. कामाचं त्या चांगल्या प्रकारे ओळख करतात. आता एक आमदार महोदयांना दिसला असेल की आतापर्यंत तहसीलदार, इतर अधिकारी हे कारखान्यावर जायचे, हे कारखान्यावर येत नसावेत, कारण यांना अधिकारी यांचे पाय चाटू लागतात. खंबीरपणानं एखादा अधिकारी काम करायला लागला आणि तो यांच्या पायाचं दर्शन घेणार नसला की तो अधिकारी अकार्यक्षम. गेले अनेक वर्ष तहसील कचेरीतले निर्णय, पंचायत समितीतले निर्णय, प्रांत ऑफिस मधले निर्णय, हे ठराविक त्यांचे बगल बच्चे तयार करून देत होते आणि अधिकारी शिक्काछाप फक्त सही करत होते. यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या व्यक्तीला कधीही न्याय मिळत नव्हता. आज तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळायला लागलेला आहे. न्याय मिळत असल्यामुळं यांच्या दारात जाऊन कोण उभा राहत नाही, यांच्या नेत्याकडे कोण हात जोडत नाही. ही शोकांतिका आहे. बरोबर आहे. ह्यांना अधिकारी कसले लागतात? सर, एक उदाहरण आहे माझ्याकडं, ते आतापर्यंत मी बोललो नव्हतो, आज ते बोलतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एका अधिकाऱ्यानं म्हणतो, नाव नंतर मी करेन कधीतरी योग्य ठिकाणी, एका अधिकाऱ्यानं पंचायत समितीच्या सदस्याचा ईबी फॉर्म गिळला. तो अधिकारी वाळवा तालुक्यामध्ये झेडपीचे अर्ज कुणाचे आले, पंचायत समितीचे अर्ज कुणाचे आले, कुणावर आक्षेप घेता येईल, कुणाचा अर्ज उडवता येतील, आणि आमचे विरोधकांचे अर्ज पूर्ण झाल्यानंतर अंधारातला एक खेळ सुरू झाला. पूर्ण झाल्यानंतर मग आमचा कोण उमेदवार आहे, हा आहे, मग त्यांचा कोण चालेल, हा चालेल. म्हणजे त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज भरताना वेगळेच लोक, ईबी फॉर्म ठराविक माणसाला, आणि संध्याकाळी रात्रीचे ईबी फॉर्म बदलले. इथं राहुल दादा शीट आहे, मग ही आमके शीट घालूया, चला हे ईबी फॉर्म बदला.
हे मला माहित नाही का? म्हणजे असे पाय चाटणारे अधिकारी या वाळवा तालुक्यामध्ये आतापर्यंत येत होते. पण त्या अधिकाऱ्याची धाडस आणि मजल कुठवर जावावी? त्या अधिकाऱ्यानं डायरेक्ट माझ्या उमेदवारातच हात घातला. जाऊ दे लांबचं म्हणजे तो अधिकारी निर्डावलेला एवढा की त्याला असं वाटलं नाही. एक लोकप्रतिनिधीनं भरलेला त्यांनी दिलेला अर्ज आहे, त्याचा एव्ही फॉर्म गिळावा कसा? आता ते म्हणतील त्यांचा अर्ज चुकीचा होता. होय, मी काही चुकीचा मंत्री झालो का, आमदार झालो का? इथपर्यंत आलो कशामुळे आलो? काहीतरी अभ्यास असेल ना माझा. पुस्तक वाचून अधिकारी होता येतं, राजकारणामध्ये काम करून, घाम गाळून, श्रम करून, जनतेचा विश्वास संपादन करून यशस्वी होता येतं. पुस्तक वाचून भांडी घासायला येत नाहीत. आणि म्हणून मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की पुन्हा आमच्याकडे बोट दाखवू नका. चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी हे महायुती सरकार आहे. कारण अधिकाऱ्यांना असं धमकीत सोडायचं, त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं, यांच्या अजून ध्यानात नाही. सत्ता बदल झालेला आहे. त्यामुळे मी चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. जे चांगलं काम करणार नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवू. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक